मित्रांनो, ऑफिस किंवा अन्य ठिकाणी आपण काम करत असाल तर आपल्याला बरेचसे कामं कॉम्प्युटरच्या माध्यमातून करावे लागतात. जसे काही फाईल्स वर्डमध्ये तयार करावी लागते तर काही फाईल्स एक्सेलमध्ये तयार करावी लागते. या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण वर्डच्या माध्यमातून कसे काम करायचे ते बघितले आहे. ते व्हिडिओज आपण बघितले नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेले आहेत, आपण ते बघू शकता किंवा प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण ते बघू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी फोकस करणार आहे ऑफिशियल वर्क एक्सेलमध्ये कसं आपण करायचं असते. ऑफिसेसमध्ये अनेक कामं करत असताना आपल्याला खास करून काही गोष्टी आल्या पाहिजेत, ते ह्या व्हिडिओमध्ये आपण बघू शकाल. बहुतेक आपल्याला एक्सेल येतच असेल, परंतु या व्हिडिओच्या मधात आपल्याला बऱ्याचशा काही नवीन गोष्टी पाहायला मिळतील. म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण यामध्ये मी एक ऑटोमॅटिकली मार्कशीट कशी जनरेट करायची ते सुद्धा सांगणार आहे. नमस्कार, मी वैभव उमाळे स्वागत करतो आहे श्री कम्प्युटर्स चॅनलमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला त्वरित मिळविण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक जरूर करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. अजून आपल्याला माझ्याकडून काय अपेक्षित आहे हे कमेंटच्या माध्यमातून मला कळवा. एक्सेलमध्ये ऑफिशियल वर्क करत असताना सर्वप्रथम आपण कोणत्या पेजवर प्रिंट काढणार आहेत ते आपण ठरवून घ्यावी. जसे या ठिकाणी आपण पेज लेआउटमध्ये जाऊन साईजमध्ये लेटर, लीगल किंवा A4 ज्या पेजवर आपल्याला प्रिंट काढायची असेल ते पहिल्यांदा आपण पेज सेट करून घ्यावी. मार्केटमध्ये लीगल आणि A4 हे आजकाल पेजेस पाहावयास मिळतात. आपण या ठिकाणी A4 ला क्लिक करूया. जसे आपण A4 ला क्लिक करतो आहे तसे आपल्याला एक्सेलमध्ये एक डॉटेड लाईन पाहावयास मिळते. डॉटेड लाईन म्हणजे या ठिकाणी पेपर एंड होत आहे असे आपल्या लक्षात येईल. जर मी इथे मी झूम कमी करतो आहे, या ठिकाणी डॉटेड लाईन दिसते म्हणजेच इथे पेज संपणार आहे आपण असं समजूया. मी इथे नॉर्मल साईज इथे मी व्ह्यू 100% करून घेतो आहे. त्यानंतर आपल्याला जायचं असते ओरिएंटेशनमध्ये. कधी कधी आपल्याला पोर्ट्रेट म्हणजे उभ्या पेजवर काम करायचं असते, कधी कधी आडव्या पेजवर काम करायचं असते, तर आपण आडवं पेज किंवा व्हर्टिकल पेज असं घेऊ शकतो. त्यानंतर आपल्याला सेट करायचं असते मार्जिन्स. मार्जिन्समध्ये आपण जनरली नॉर्मल साईज घ्यावी किंवा आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार मार्जिन्स कमी जास्त करायची असल्यास आपण पेज सेटअपमध्ये जाऊन टॉप मार्जिन, लेफ्ट मार्जिन, बॉटम मार्जिन आवश्यकतेनुसार आपण सेट करूया. जसे या ठिकाणी आपण स्क्रीनवर बघता आहे त्याप्रमाणे आपल्याला एखादी फाईल बनवायची असेल किंवा आपल्याला आपल्या एखाद्या ऑफिसरने फाईल दिली असेल तर ही फाईल आपण एक्सेलमध्ये कशी बनवायची. यासाठी सर्वप्रथम किती कॉलम्स आणि किती रोज आहेत ते आपण लक्षात घेऊया. या शीटमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 कॉलम्स दिलेले आहेत आणि 1, 2 आणि 3 रोज दिलेले आहेत. याप्रमाणे आपण एक्सेलमध्ये शीट बनवायचा प्रयत्न करूया. तर आपण एक्सेलची फाईल ओपन करून घेऊ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 कॉलम, 2 रो, 3 रो याप्रमाणे आपण इथे सिलेक्ट करूया आणि याला ऑल बॉर्डर्स देऊया. त्यानंतर आपण यामध्ये डाटा लिहून घेऊ. याप्रमाणे आपण माहिती लिहून घेतलेली आहे. आता आपण याला फॉर्मॅटिंग करूया. या इमेजमध्ये दिल्याप्रमाणे आपण अंक लिहून घेऊया. दोन्ही सेल सिलेक्ट करून आपण त्याला ड्रॅग करून घेऊ. सेंटर कमांड. दोन्ही सेल सिलेक्ट करून आपण मर्ज अँड सेंटर, लाभार्थीचे नाव सिलेक्ट करून मर्ज अँड सेंटर. रॅप टेक्स्ट जागा थोडी वाढवून देऊया. त्याचप्रमाणे संपूर्ण सेल सिलेक्ट करून आपण त्याला रॅप टेक्स्ट करून घेऊ आणि सेंटरला सिलेक्ट करूया. वर दिलेले संपूर्ण सेल्स सिलेक्ट करून मर्ज अँड सेंटर सिलेक्ट करूया. जर तुम्ही 5व्या नंबरचा सेल बघत आहे तर यामध्ये टायपिंग केलेली माहिती ही आडवी केलेली आहे, याचा अँगल चेंज आहे. यासाठी आपण तो सेल सिलेक्ट करूया. अलाइनमेंट ऑप्शन्स, अलाइनमेंट ग्रुपमध्ये ओरिएंटेशन नावाची बटन आहे, इथे क्लिक करून आपण
आपला टेक्स्ट रोटेट करू शकतो किंवा फॉर्मॅट सेल डायलॉग बॉक्समध्ये येऊन आपण याचा अँगल चेंज करू शकतो. सरळ आपण 90 अँगल सेट करूया आणि ओकेला क्लिक करूया. संपूर्ण मॅटर सिलेक्ट करून तुम्ही त्याला बोल्ड करू शकता. तुम्ही त्याचा फॉर्मॅटिंग आपल्याला हवं असेल त्याप्रमाणे करू शकता. जर आपण तयार केलेल्या आपल्या फाईलचा प्रिव्ह्यू बघितल्यास आपल्या लक्षात येईल की आपण जे मॅटर तयार केलं त्यापैकी काही कॉलम कटलेले आहे. अशा वेळेस आपण कॉलमची रुंदी ॲडजस्ट करून 2 कॉलम ॲडजस्ट करू शकतो किंवा पेज लेआउटमध्ये मार्जिन्स आपण ॲडजस्ट करू शकतो, नॅरो घेऊ शकतो. बघा इथे कॉलम पुन्हा ॲड झालेला आहे. पुन्हा आपण प्रिंट प्रिव्ह्यूमध्ये जाऊन कॉलमची संख्या चेक करू शकतो. या ठिकाणी आपण पेपरचं ओरिएंटेशन चेंज करून घेऊया. पेपरचं ओरिएंटेशन चेंज केल्याबरोबर आपलं पेज आडव्या स्वरूपात आपल्याला दिसेल आणि आपले सगळे कॉलम्स या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. कधी कधी एका पेजवर बरीचशी माहिती असते जी पेजच्या बाहेर जाते. या ठिकाणी आपण पुन्हा काही माहिती लिहून घेऊया. इत्यादी माहिती आपण लिहून घेतलेली आहे. पुन्हा आपण प्रिंट प्रिव्ह्यू या कमांडला क्लिक करूया. आपल्या अशा लक्षात येईल की शेवटले कॉलम कटलेले आहे. जर अशा वेळेस आपल्याला संपूर्ण माहिती एकाच पेजवर घ्यावयाची असल्यास आपण त्याचे स्केलिंग कमी जास्त करू शकतो. त्यासाठी आपण पेज लेआउटमध्ये स्केल टू फिट मध्ये क्लिक करूया. या ठिकाणी स्केलिंगमध्ये ॲडजस्ट आणि फिट टू ऑप्शन यापैकी फिट टू ऑप्शन सिलेक्ट करूया आणि इथे 1 आणि 1 असे लिहून प्रिंट प्रिव्ह्यू बघूया. प्रिंट प्रिव्ह्यू केल्याबरोबर उर्वरित सगळे कॉलम्स आपल्याला दिसत आहेत. बरेचदा आपल्याला ही कमांड माहीत नसल्यामुळे आपण एक कॉलम ॲडजस्ट करत नेतो. यामुळे काही कॉलम लहान दिसतात तर काही कॉलम मोठे दिसतात. असं न करता आपण पेज लेआउटमध्ये स्केल टू फिट या ऑप्शनमध्ये क्लिक करूया आणि फिट टू ऑप्शन सिलेक्ट करूया. यामुळे याला किती प्रमाणात स्केल कमी करावी लागते. फिट टू ऑप्शन सिलेक्ट केल्यामुळे एक्सेल एकाच पेजमध्ये संपूर्ण माहिती फिट करून देतो. कधी कधी आपल्याला सिलेक्टेड सेलची प्रिंटआउट काढायची असते किंवा सिलेक्टेड एरियाची प्रिंटआउट काढायची असते. तर अशा वेळेस आपण हा एरिया सेट करू शकतो. जसे आपल्याला 2 कॉलमची प्रिंटआउट काढायची असल्यास आपण एवढा एरिया सिलेक्ट करून जर याचा एरिया सेट केला तर आपल्याला 2च कॉलम प्रिंटआउटमध्ये पाहावयास मिळेल. त्यासाठी आपण 2 कॉलम सिलेक्ट केले. पेज लेआउट मेनूमध्ये प्रिंट एरियाला क्लिक करून सेट प्रिंट एरिया हा ऑप्शन सिलेक्ट केल्यास आपली डॉटेड लाईन चेंज झाले. पुन्हा आपण फाईलमध्ये प्रिंट ऑप्शनमध्ये बघूया. जे 2 कॉलम आपण सिलेक्ट केलेले आहेत तेवढेच आपल्याला इथे दिसते आहेत. जर आपल्याला पुन्हा एक कॉलम ॲड करायचा असला तर आपण सिलेक्ट करून त्याला तिन्ही कॉलम सिलेक्ट करून पुन्हा सेट एरिया सिलेक्ट केल्यास आपल्याला एक कॉलम ॲड झाल्याचा दिसतो आहे. आपण हा क्लिअर करूया. जसे आपण या ठिकाणी बघतो आहे इथे आपण मल्टिपल डाटा ॲड केलेला आहे. या ठिकाणी आपण भरपूर प्रमाणात डाटा लिहून ठेवलेला आहे. जर आपण या ठिकाणी याची प्रिंट प्रिव्ह्यू बघितली तर आपल्याला हेडिंग पहिल्या पेजवर आल्याचं दिसते आहे आणि सेकंड पेजवर हेडिंग नाही आहे. पण या ठिकाणी कोणता कॉलम काय डाटा इंडिकेट करतो आहे हे आपल्या लक्षात येणार नाही. यासाठी आपल्याला ही रो प्रत्येक पानावर आली पाहिजे. मग अशासाठी आपण याला सिलेक्ट करूया, कॉपी करूया आणि मधात कुठेतरी पेस्ट करूया. ते असं न करता जर समजा आपल्याकडे 10, 15, 20, 25 पेजेस असतील तर मग ही कमांड आपण प्रत्येक वेळेला करू शकूच असं नाही. म्हणून यापेक्षा आपण पेज लेआउटमध्ये प्रिंट टायटल हा जर ऑप्शन वापरला जी रो आपल्याला प्रत्येक पेजवर वरता आणायची असते ती आपण डिरेक्टली सिलेक्ट करून घेऊया. पेज सेटअपमध्ये रोज टू रिपीट ॲट टॉप या ऑप्शनला आपण सिलेक्ट करूया आणि इथे ती रो सिलेक्ट करून पेज सेटअप बॉक्स ओके करूया. इथे आपण प्रिंट प्रिव्ह्यू बघून घेऊ. पहिल्या पेजवर ती रो आलेली आहे, सेकंड पेजवर सुद्धा ती रो आलेली आहे. त्याच्या वापरामुळे जर अनेक पेजेस जरी असतील आपण हा डाटा पुन्हा कॉपी पेस्ट करून घेऊया आणि पेजेस वाढवून घेऊ.
फाईलमध्ये प्रिंट प्रिव्ह्यू या कमांडला जाऊया. इथे बघा 3 पेजेस आपण तयार केलेले आहेत. आपण इथे बघूया सेकंड पेजवर सुद्धा ती रो दिसते आहे, थर्ड पेजवर सुद्धा ती रो दिसते आहे. नेक्स्ट कमांड आपण बघूया. कधी कधी आपल्याला एकच डाटा अनेक वेळा लिहावे लागते. मग अशा वेळेस आपण तो डाटा कुठेतरी लिहून ठेवू आणि त्याचा वापर आपण प्रत्येक ठिकाणी ऑटोमॅटिकली कसा करायचा हे आता बघूया. जसे शीट नंबर 3 मध्ये आपण इथे काही स्टुडंटचे नाव आपण लिहून घेऊ. जसे हे नावे आपण कॉपी करून घेऊ आणि इथे पेस्ट करून ठेवू. हेच नाव आपल्याला वारंवार जर घ्यायची असेल तर प्रत्येक वेळा टाईप करायची गरज नाही. त्यासाठी आपण फाईलमध्ये ऑप्शन्समध्ये ॲडव्हान्समध्ये क्रिएट लिस्ट फॉर यूज इन सॉर्ट अँड फिल सिक्वेन्सेस यासमोर एडिट कस्टम लिस्ट नावाचे एक बटन आहे, तिथे क्लिक करूया आणि जे जे नाव पाहिजे ते नाव इथे आपण टाईप करू शकतो किंवा इम्पोर्ट करू शकतो. आता या ठिकाणी आपण ते बघूया. पहिलं नाव आपण लिहिलं आहे आणि ड्रॅग केल्यास संपूर्ण माहिती इथे टाईप झाल्याची दिसते आहे. फाईलमध्ये आपण गेलो होतो, ऑप्शन्समध्ये आपण गेलो होतो, ॲडव्हान्समध्ये आपण गेलो होतो, त्यानंतर क्रिएट लिस्ट फॉर यूज इन सॉर्ट अँड फिल सिक्वेन्सेस हा ऑप्शन इथं ॲडव्हान्समध्ये असेल किंवा पॉप्युलरमध्ये असेल तर जनरलमध्ये असेल. त्या सॉफ्टवेअरच्या व्हर्जननुसार आपल्याला हा ऑप्शन पाहावयास मिळते. जर तुम्हाला याच्यात काही दुरुस्ती करायची तुम्ही दुरुस्ती करू शकता. डिलीट करायची असेल तुम्ही ते परमनंट डिलीट करू शकता, ते डिलीट होईल. बरेचदा आपल्याकडे अशी लिस्ट असते, परंतु नंतर आपल्याला लक्षात येते की आपल्याला प्रत्येक नावासमोर श्री हे लिहिणं गरजेचं होतं. मग आपण अशा वेळेस मॅन्युअली जर लिहत बसलो तर खूप वेळ जाईल. आता इथे 10-15 नावं आहेत तर गोष्ट वेगळी आहे. जर समजा 100-200 नावं असतील तर आपण इथे मॅन्युअली करू शकणार नाही. म्हणून आपण एक्सेलमध्ये फॉर्म्युलाच्या माध्यमातून प्रत्येक नावासमोर ऑटोमॅटिकली श्री लिहू शकतो. त्यासाठी आपण इक्वल टू अवतरण चिन्हामध्ये श्री फुल स्टॉप आणि एक स्पेस आपण लिहून देऊ. त्यानंतर अँडचा सिम्बॉल देऊन त्या सेलचा ॲड्रेस आपण लिहू आणि एंटरची बटन प्रेस करू. तर या ठिकाणी या राकेश मडवी या टेक्स्ट समोर श्री हा ऑप्शन्स लागलेला आहे, श्री हे टेक्स्ट लागलेलं आहे आणि आपण डायरेक्टली हा फॉर्म्युला कॉपी करून घेऊ. प्रत्येक नावासमोर श्री आपल्याला आल्याचा दिसतो आहे. त्यानंतर आपण ही माहिती सिलेक्ट करून कॉपी करून घ्यावी, कारण या ठिकाणी प्रत्येक सेलमध्ये फॉर्म्युला आलेला आहे. जर तुम्ही ही माहिती अन्य ठिकाणी ड्रॅग केल्यास तो फॉर्म्युला सुद्धा ड्रॅग होतो. म्हणून आपण कॉपी करून घ्यावी, देन पेस्ट करताना पेस्ट व्हॅल्यू ऑप्शन सिलेक्ट करावा. त्यामुळं संपूर्ण सेलमध्ये फॉर्म्युला निघून फक्त त्याचा रिझल्ट आपल्याला दिसतो आहे. कधी कधी आपण दुसऱ्या सॉफ्टवेअरमधून डेटा एक्सेलमध्ये कॉपी पेस्ट करतो, त्यावेळेस कधी कधी 2 शब्दांमधात स्पेसेस कमी जास्त झाल्याचं आपल्याला दिसते आहे. अशा वेळेस आपल्याला जर समजा स्पेसेस डिलीट करायचे असतील तर मॅन्युअली आपण त्या डिलीट करू शकतो, परंतु याच्यामध्ये खूप वेळ जाऊ शकतो आणि काम हे खूप किचकट होऊ शकते. म्हणून अशा वेळेस आपण एक नवीन फॉर्म्युला इथं बघूया. इक्वल टू ट्रिम ओपनिंग ब्रॅकेट सेल ॲड्रेस ब्रॅकेट कंप्लीट आणि एंटरची बटन प्रेस केल्यास हा 2 शब्दांच्या मधात एक स्पेस ठेवतो आणि बाकीच्या संपूर्ण डिलीट करतो. आणि हा फॉर्म्युला आपण या ठिकाणचा फॉर्म्युला आपण ड्रॅग पद्धतीनं खाली ओढल्या संपूर्ण सेल्समध्ये जिथे कुठे जास्तीची स्पेस आलेली आहे ती संपूर्ण डिलीट केल्याची आपल्याला दिसते आहे. कधी कधी आपल्याजवळ हा जो डेटा आहे याच्यामध्ये काही अस्ताव्यस्त नावं आहेत, काही कमी जास्त लेटर्स आहे, काही कॅपिटल्स आहे, काही स्मॉल्स आहे. अशा वेळेस आपल्याला प्रॉपर पद्धतीने लिहायचं असल्यास आपण या ठिकाणी एक नवीन फॉर्म्युला शिकूया. इक्वल टू प्रॉपर ओपनिंग ब्रॅकेट सेल ॲड्रेस सिलेक्ट करा, ब्रॅकेट कंप्लीट करा आणि एंटरची बटन प्रेस करा. तर या ठिकाणी शब्दाचं पहिलं अक्षर हा कॅपिटलमध्ये डिस्प्ले होते आणि बाकी संपूर्ण स्मॉलमध्ये येते. आणि हा फॉर्म्युला खाली ड्रॅग केल्यास आपल्याला रिझल्ट जर संपूर्ण
स्मॉल करायचे असेल या ठिकाणी आपण लोअर फंक्शन वापरूया. सेल ॲड्रेस सिलेक्ट करून ब्रॅकेट कंप्लीट करून एंटरची बटन प्रेस केल्यास संपूर्ण शब्द स्मॉल लेटर्समध्ये टाईप झाल्याचे आपल्याला दिसते आहेत. त्याचप्रमाणे इक्वल टू अप्पर ऑप्शन वापरल्यास इक्वल टू अप्पर फंक्शन वापरल्यास सेलमधील संपूर्ण डाटा हा कॅपिटलमध्ये आपल्याला आल्याचा दिसतो आहे. या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांचा डाटा लिहून घेतलेला आहे. काही विद्यार्थी पेपरमध्ये अब्सेंट आहे. अशा वेळेस ब्लँक सेलमध्ये आपल्याला अब्सेंट लिहायचं आहे किंवा डॅश द्यायची आहे. तर अशा वेळेस आपल्याला मॅन्युअली म्हणजे त्रासदायक ठरेल म्हणून आपण एक नवीन कमांडच्या माध्यमातून ऑटोमॅटिकली जे सेल्स खाली आहेत ते आपण भरून घेऊया. त्यासाठी आपल्याला संपूर्ण सेल सिलेक्ट करावं लागेल. होममध्ये फाइंड अँड रिप्लेसमध्ये गो टू स्पेशल्स हा ऑप्शन आपण सिलेक्ट करूया किंवा कीबोर्ड शॉर्टकट कंट्रोल G बटन प्रेस केल्यास आणि स्पेशल हे ऑप्शन सिलेक्ट केल्यास गो टू स्पेशल डायलॉग बॉक्स ओपन होतो. यापैकी आपण ब्लँक हा ऑप्शन सिलेक्ट करूया आणि ओकेला क्लिक करूया. ज्या ज्या ठिकाणी ब्लँक सेल आहे ते सगळे सिलेक्ट झालेले आहे. त्यानंतर आपल्याला अब्सेंट लिहायचा आहे, डॅश लिहायचा आहे, ते डायरेक्ट आपण लिहून घ्या. या ठिकाणी मी AB लिहून कंट्रोल आणि एंटरची बटन प्रेस केल्यास ज्या ज्या ठिकाणी ब्लँक सेल आहे तो बाय डिफॉल्ट तो ऑटोमॅटिकली भरल्याचा दिसतो आहे. बघा पुन्हा एकदा बघूया. संपूर्ण सेल सिलेक्ट केले आहेत. फाइंड अँड रिप्लेसमध्ये आपण फाइंड अँड सिलेक्ट ऑप्शनमध्ये आपण गो टू स्पेशल ऑप्शन सिलेक्ट केल्या. त्यानंतर ब्लँक ऑप्शन सिलेक्ट केला आणि ओकेला क्लिक केलं. डायरेक्टली आपण AB लिहून कंट्रोल आणि एंटरची बटन प्रेस केल्यास सगळे सेल्समध्ये AB आल्याचे दिसते आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इथे मी एक स्टुडंट डाटा ॲड करून घेतलेला आहे. त्यांच्या विषयानुसार त्यांचे मार्किंग इथे ॲड करून घेतलेले आहे. आपला वेळ वाया जाऊ नये आणि व्हिडिओची लेंथ वाढवू नये म्हणून या ठिकाणी टोटल पर्सेंटेज फेल आणि ग्रेड संपूर्ण फॉर्म्युले मी डिलीट करतो आहे. इथपर्यंत आपण सगळं बनवू शकता. सम फॉर्म्युला वापरून इथे आपण टोटल काढून घेऊ. संपूर्ण सेल सिलेक्ट करून मी ऑटो समचं बटन प्रेस केल्यास टोटल निघून जाते. या ठिकाणी पर्सेंटेज आपल्याला काढायची आहे तर पर्सेंटेज काढण्यासाठी आपल्याकडे 2 फॉर्म्युले आहेत. आता या ठिकाणी पर्सेंटेज काढण्यासाठी आपण या सेलला पहिल्यांदा पर्सेंटमध्ये कन्वर्ट करून घेऊ. या ठिकाणी आपल्याला पर्सेंट दिसतो आहे. फॉर्म्युला देते वेळेस आपण इक्वल टू सेल ॲड्रेस डिवाइड बाय 700. 700 म्हणजे 7 विषय असल्यामुळं प्रत्येक विषय 100 मार्काचा असल्यामुळे 700 आपण घेतलेले आहे. त्यानंतर आपण याला डेसिमल याचे वाढवून देऊ आणि हा फॉर्म्युला आपण खाली ड्रॅग करून घेऊ. रिझल्ट काढण्यासाठी इथे आपण इफ फंक्शनचा वापर करणार आहे. त्यासाठी आपण इक्वल टू इफ ओपनिंग ब्रॅकेट प्रत्येक सेलला आपण कंडिशन्स देणार आहे. कंडिशन्स राहील का सेल C3 मध्ये जर किंमत 35 पेक्षा लहान असेल तर फेल. अशी कंडिशन्स जेवढे विषय आहेत तेवढ्या विषयानुसार द्यावी लागेल. इथे 7 विषय आपण लिहिले म्हणून 7 वेळा न लिहिता मी 7 वेळा पेस्ट करेल आणि प्रत्येक ठिकाणच्या सेलचा ॲड्रेस मी चेंज करेल. सगळ्यात शेवटी 5 लिहून 7 वेळा ब्रॅकेट बंद करून देऊ आणि फॉर्म्युला खाली ड्रॅग करून घेऊ. याचप्रमाणे आपण ग्रेड काढून घेऊ. इक्वल टू इफ ओपनिंग ब्रॅकेट ग्रेडेशन हे पर्सेंटेजवर असते त्यामुळं इफ K3 ग्रेटर दॅन इक्वल टू जर तो 70 किंवा 70च्या वरती असेल तर आपण त्याला A ग्रेडेशन देऊ. 60 किंवा 60च्या वरती असेल तर आपण त्याला B देऊ. 45च्या वरती असेल तर आपण त्याला C देऊ. अदरवाईज आपण त्याला D देऊ. या ठिकाणी आपण पर्सेंटेज सिम्बॉल देण्याचं विसरून गेलो कारण आपल्या सेलमध्ये पर्सेंटेज सिम्बॉल दिसते आहे म्हणून संपूर्ण फॉर्म्युला कॉपी केल्यास तो आपल्याला आल्याचा दिसतो आहे. आता यानुसार जर आपल्याला सिंगल स्टुडंटची एक मार्कशीट बनवायची असल्यास ती कशी बनवावी ती बघूया. त्यासाठी नेक्स्ट शीटवर आपण एक फॉर्मॅट तयार करून घेऊ. आपला वेळ वाया जाऊ नये म्हणून मी इथे एक फॉर्मॅट तयार करून घेतलेला आहे. शाळेचे नाव, रोल नंबर, नेम ऑफ स्टुडंट,
सब्जेक्ट, सगळे सब्जेक्टचे नाव आपण लिहिलेले आहे, टोटल, पर्सेंटेज, रिझल्ट आणि ग्रेडेशन. या ठिकाणी जसं आपण रोल नंबर लिहत जाऊ त्याप्रमाणे आपोआप डाटा इथे आला पाहिजे. यासाठी आपण काही फॉर्म्युले ॲड करणार आहे. जसे आपले रोल नंबर शीट नंबर 6 वर आहे. रोल नंबर 101 पासून सुरू होत आहे आपले. इथे आपण रोल नंबर लिहून घेतलेले आहे. या ठिकाणी रोल नंबर लिहिल्याबरोबर नाव इथे डिस्प्ले झालं पाहिजे म्हणून इथे फॉर्म्युला आपण लिहू व्ही लुकअप. लुकअप व्हॅल्यू आहे आपली 101, टेबल ॲरे. तर आपला टेबल कुठे आहे तर शीट 6 वर आहे. टेबल ॲरे पूर्ण आपण सिलेक्ट करून घेऊया. त्यानंतर नेम ऑफ स्टुडंट 2 नंबरच्या कॉलममध्ये आहे. पहिला कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम. 2 नंबरच्या कॉलममध्ये आहे हे लक्षात आपल्याला ठेवावं लागेल. देन कॉमा 2 नंबरचा कॉलम, कॉमा ट्रू व्हॅल्यू, ब्रॅकेट कंप्लीट. आपला टेबल शीट नंबर 6 असल्यामुळं इथे आपण 6 मॅन्युअली करून घेऊ. इथे आकाश आलेला आहे. इथे जर रोल नंबर आपण चेंज केला तर नाव बदलल्याचं दिसते आहे. 104 नाव चेंज झालं आहे म्हणजे आपला फॉर्म्युला करेक्ट आहे. आता आपण या ठिकाणी हा फॉर्म्युला कॉपी करून घेऊ आणि तो पेस्ट करू. आता इंग्लिश हा विषय कोणत्या कॉलममध्ये आहे 1, 2, 3. फॉर्म्युला एडिट करूया. फक्त या ठिकाणी आपल्याला या 2च्या ऐवजी 3 लिहावं लागते. बघा आले मार्क्स. हाच फॉर्म्युला आपण कॉपी करून घेऊ, प्रत्येक सेलमध्ये पेस्ट करूया. मराठी 4थ्या कॉलममध्ये होतो, 5वा कॉलम, 6वा कॉलम, 7वा कॉलम, 8वा कॉलम, 9वा कॉलम, 10वा कॉलम, 11वा कॉलम, 12वा कॉलम, 13वा कॉलम. आपण थोडं याला वेल फॉर्मॅट करून घेऊ. जर या ठिकाणी आपण आपले रोल नंबर बदलले तर त्याचप्रमाणे नाव आणि संपूर्ण मार्क हे बदलतात. आपण याची इंडिव्हिज्युअल प्रिंटआउट पण विद्यार्थ्यांना काढून देऊ शकतो. या शीटनुसार आपण इथं सिंगल डाटा बघू शकतो. जर आपण याची प्रिंट काढली तर ती छोट्याशा मार्कशीट सारखी दिसते. एक ट्रिक्स आपल्याला सांगतो आहे. नेम ऑफ स्टुडंट, रोल नंबर, नेम ऑफ स्टुडंट, इंग्लिश, मराठी, मॅथ्स, सायन्स हे संपूर्ण मॅटर मी इथे कॉपी करतो आहे. आणि इथे मला संपूर्ण डेटा व्हर्टिकल पाहिजे असल्यास इथे मी 3rd बटन क्लिक करून पेस्ट मधील ट्रान्सपोज नावाचा ऑप्शन सिलेक्ट करेल. त्यामुळे लिहित बसायची गरज नाही, सिंगल मॅटर कॉपी करायची गरज नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी बराचसा भाग कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा आहे की आज आपण भरपूर काही शिकलेले आहात. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.